नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज मल्लेवाडीमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार सध्या फार जोरानं चालू आहे। आज ते मल्लेवाडी येथील 7 घरं म्हणून जी प्रसिद्ध आहेत त्या तिथं आहेत प्रचाराला। आज आपण संभाजीराजेंना विचारतोय की महाविकास आघाडीची एकंदरीत जी परिस्थिती आहे मल्लेवाडीतून त्यांना कसा सपोर्ट मिळतोय, बेडगमधून जे 4 वार्ड आहेत त्यातून कसा सपोर्ट मिळतोय आपण त्यांना विचारतोय। राजे नमस्कार। राजे, मला सांगा की एकंदरीत महाविकास आघाडीची जी ही उमेदवारी आहे या उमेदवारीला कसा पाठिंबा मिळतोय? महाविकास उमेदवाराला खूप छान पाठिंबा आहे। जसं खासदारकीला विशालदारांना पाठिंबा वन साईड झाला, तसंच या बेडग जिल्हा गटात महाविकास बेडग असेल किंवा मल्लेवाड असेल, मल्लेवाडीत भरपूर मोठा प्रतिसाद, खूप चांगला प्रतिसाद महाविकासाच्या सर्वच उमेदवारांना मिळत आहे। मला सांगा की हा जो आता आपल्या हाताचा प्रचार आहे आणि एक आपल्या पाठीवर विशालदादा असतील, विश्वजित कदम साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, हे मोठे नेते आपल्या पाठीवर आहेत आणि कुठेतरी भाजपा आणि महाविकास आघाडी हे नेहमीच एकमेकाच्या विरोधात इथं कायमस्वरूपी राहिलेले आहेत ह्या मतदारसंघात। निश्चितच कायमच काँग्रेसचा पक्ष भाजपच्या या भूलथापांना कायम उत्तर देणं किंवा गोरगरीब जनतेचं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं प्रश्न नसणे कायमच काँग्रेसने या ठिकाणी पुढाकार घेतला आहे। आणि काँग्रेसला मानणारी जनता प्रामुख्याने वसंतदादांच्या या जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे। ते परवा लोकसभेचे इलेक्शन दाखवून दिले आणि या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये देखील ही जनता काँग्रेसच्या पाठीशी किंबहुना महाविकासमधील सर्वच घटक पक्षांच्या पाठीशी ठाम जनता असं आम्हाला प्रचारादरम्यान दिसून येत आहे। खासदार विशालदादा पाटील यांची उमेदवारी सुद्धा त्यावेळेला पोकळ समजली जायची, ते अपक्ष आहेत म्हणायचे, मात्र त्यांच्या पाठीमागे जनतेने एक उठाव केला आणि कुठेतरी महाविकास आघाडी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी होती। तसंच असं आता काहीतरी चित्र होईल? हो, निश्चितच तशी सुरुवातीला आमची उमेदवारी ही त्यांना काय असं हे वाटत नव्हतं, कारण जे 2 सत्ताधारी पक्ष आहेत, बीजेपी असेल किंवा त्यांचं मित्र पक्ष असेल, 2 आमच्या पुढे विरोधक म्हणून थांबल्यात, त्यांना वाटतं आपण सत्ताधारी म्हणजे ही फुडली पक्ष हे म्हणजे पालापोचळ असं वाटत होतं। पण प्रचारादरम्यान आम्हाला जो पाठिंबा मल्लेवाडी गावातून मिळत आहे किंवा बेड गावातून मिळत आहे, यावर निश्चित आहेत की लोक महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम आहेत। म्हणजे कुठेतरी लोक महाविकास आघाडीच्या पाठी ठाम आहेत। खासदार विशालदादा पाटील असतील, विश्वजित कदम साहेब असतील, जितेश भैया कदम असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, ही मंडळी आमच्या पाठीशी आहेत। इद्रिस भाई नायकवडींच्या सारखं एक स्थानिक इथलं नेतृत्व यांच्या पाठीशी आहे। त्यामुळं अजितराव घोरपडे सरकारांचा जो फार मोठा एक वाटा याच्यामध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी ही आघाडी एक दमदार आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या बरोबर जनता राहील आणि त्यांना प्रचारामध्ये सुद्धा वाढता पाठिंबा आहे असं आता राजे म्हणालेत। आपण इथल्या स्थानिक जे नागरिक आहेत, शिंदे काका, आपण त्यांना विचारतो की काका मला सांगा, मल्लेवाडीची नेमकी परिस्थिती काय आहे? महाविकास आघाडीला कसं पाठबळ मिळतंय? महाविकास आघाडीचं पाठबळ इतकं मोठं आहे, हे एक झंझावत जसं वावटूळ सुटतं वारा, त्याप्रमाणे समोरच्या झाडाच्या मुळ्या आता ढिलं करायचं काम आमचं हे महाविकास आघाडीचं पॅनल करतंय। बर 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 मला सांगा की हाताच्या पाठीमाग माणसं आहेत आणि हाताला मतदान करतील? 100% मतदान हाताला करतील। 100% करतील? हो, करणार, 100% करणार। आणि ह्याच्यात अतिशय फार महत्वाचा वाटा आम्ही पूर्वीपासून सरकार सांगेल त्याप्रमाणे वागत आलोय। सरकारचा पाठिंबा म्हणजे आमच्या महाविकास आघाडीचा 100% पाठिंबा आहे। म्हणजे कुठेतरी सरकारांचं जे पाठबळ आहे, जे स्थानिक इथल्या नेते मंडळींना मिळालेलंच आहे, ते कुठेतरी इथं चालणार आणि इथं हात विजयी होणार। हात 100% विजयी होणार, 100% विजयी होणार। आज आपल्या बरोबर मल्लेवाडीचे एक ज्येष्ठ काका, माजी सरपंच आहेत। आज आपण त्यांना विचारतोय की नेमकी परिस्थिती काका काय आहे आणि महाविकास आघाडी बरोबर लोक राहतील का इथली मल्लेवाडीतली? महाविकास आघाडीच्या पाठीमागे सर्व लोक राहतात आणि मी कालच का तुमच्या पाटलांना प्रश्न केला, बेडेकरांना, तुम्ही 3 काँग्रेसचा असताना फुटला का? काँग्रेस सोडला तुम्ही का? अगदी असं मी काल त्यांना सवाल केला आणि मला बोलल्यावर बरोबर आहे। आम्ही म्हटलं काँग्रेसचे कट्टर माणसं, आतापर्यंत मी काँग्रेस सोडून कोणालाही मतदान दिलं आणि गावात कोणी जरी विचारलं तर भंडारे पहिला कुठे हुडकत येतात। म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीला इथं मतदान चांगल्या पद्धतीने होईल? 100%। बर
100% चांगल्या पद्धतीने होईल. आज आपल्या बरोबर घोरपडे गटाचे कट्टर समर्थक आमदार इद्रिसभाई नायकवडे असोत, अजितराव घोरपडे सरकार असून देत, त्यांच्याबरोबर नेहमी आपणाला जे बघायला मिळतात ते देवजी नाना इथं उपस्थित आहे. देवजी नाना साळुंखे आणि ते मल्लेवाडी गणेशनगर येथील प्रॉपर, त्यांना फार मोठा एक अंदाज आहे. देवजी नाना नमस्कार. मला सांगा की एकंदरीत काय परिस्थिती होईल आणि कोणत्या परिस्थितीतून आता आपलं हे हात ही चिन्ह आहे आणि काय पाठिंबा मिळत आहे? महाविकास आघाडीतील दोन्ही उमेदवारांना मल्लेवाडी गावामधून अतिशय चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतोय. गेले कित्येक दिवस आम्ही प्रचारात सक्रिय आहे. आम्ही अगदी घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे. मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा आहे, कारण आमचे नेते सन्मान्य अजितराव घोरपडे सरकार यांनी या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवला आहे याची जाणीव आजही लोकांना आहे. या भागाचं रुपडं पालटलं, हरित क्रांती झाली, त्याला सर्वस्वी अजितराव घोरपडे सरकार यांच्या कामामुळं झालेली आहे याची जाणीव सर्व शेतकरी वर्गात आहे. त्यामुळं इथला सर्व शेतकरी वर्ग हा ह्या उमेदवारांच्या पाठीमागं आहे. तसेच या उमेदवार हे साधे आहेत, सुसंस्कृत आहेत, सभ्य आहेत. तसंच संभाजी पाटलांचा इथं गेले 10-15 वर्ष झालं अतिशय चांगल्या पद्धतीचा मल्लेवाडी गावामध्ये संपर्क आहे. ते लोकांच्या सुखदुःखाच्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. विविध विषयावरती गावातल्या ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि गावातील आमचे जे प्रमुख सर्व पदाधिकारी मंडळी आहेत, आमचे सावंतकुमार दरोरे असतील, आमचे भंडारे काका असतील, सुखदेव काका असतील, बाळासाहेब माने असतील, आमचे खुदबुद्दीन मकानदार असतील, बाळासाहेब कुमटेकर असतील, असे एक ना अनेक जे दिग्गज पदाधिकारी आहेत ते सर्व महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे मल्लेवाडीचं चित्र स्पष्ट झालंय हे मी आजच तुम्हाला सांगतो. निकालानंतर याची प्रचिती येईल आणि हा झंझावात आता कोणीही रोखू शकणार नाही. राजेंना उमेदवारी ही सर्वसामान्य माणसाला उमेदवारी मिळाली आहे. राजेंना सर्वात जास्त मल्लेवाडीतून मताधिक्य मिळेल. बर, याचा फायदा होईल इथं. फायदा होईल. मला सांगा तरुण वर्ग कोणाबरोबर राहणार? तर तरुण वर्ग सर्व राजेंचा स्वभाव, राजेंचं व्यक्तिमत्व 10 वर्ष गेली आमच्या संपर्कात असल्यामुळे राजेंना इथलं 100% फायदा होईल. 100% फायदा होईल. म्हणजे कुठेतरी तरुण वर्ग असू दे किंवा इथला जो प्रॉपर मतदार आहे हा महाविकास आघाडी बरोबर आहे. खासदार विशालदादा पाटील असतील, जयंत पाटील असतील, विश्वजित कदम साहेब असतील, जितेश भैया कदम असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, इद्रिसभाई नायकवडे असतील, हे ह्या नेत्यांचं पाठबळ आम्हाला मिळतंय. आणि इथली या जनतेचा विकास जर व्हायचा असेल तर महाविकास आघाडीला पर्याय नाही. म्हणजेच संभाजीराजे पाटील यांची पंचायत समितीची उमेदवारी ही मल्लेवाडीतून आघाडी घेईल असं आता देवजी नाना साळुंखे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे कुठेतरी बेडग जिल्हा परिषद गटातील ही जी उमेदवारी आहे ही फार मोठ्या चर्चेत आहे.